29 वर्षांचा मुलगा 3 वर्षापूर्वी टाईप 2 डायबिटीस डायग्नोज झालं होतं. सध्या डायबिटीस इज मॅनेज्ड बाय एक्सरसाइज अँड डाएट अलोन. त्याचं रिसेंट HbA1c 6.2% आहे. 6.2%. नियमित व्यायाम करतो. रिसेंटली त्याच्या वर्कप्लेसमध्ये काही टेस्ट केल्या त्याने रुटीनवाल्या आणि त्यातल्या काही टेस्ट ॲबनॉर्मल आल्या. व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन Dची सिव्हिअर डेफिशियन्सी. कोलेस्ट्रॉल थोडंसं डिरेंज्ड म्हणजेच बिघडलेलं. शरीरामध्ये इन्फ्लेमेशनचं एक मार्कर आहे ते थोडंसं वाढलं होतं CRP. आणि एक होमोसिस्टिन नावाची एक टेस्ट असते त्याच्यामुळं रक्त घट्ट होतं. ते खूप वाढलेलं आढळलं त्याच्या शरीरामध्ये. बाकी लिव्हर, थायरॉईड आणि किडनी फंक्शन टेस्ट नॉर्मल होत्या. हा पेशंट हाय रिस्क आहे हार्ट अटॅकसाठी किंवा पॅरालिसिससाठी. या पेशंटचं होमोसिस्टिन लेवल 65पेक्षा जास्त होतं, म्हणजे 65पेक्षा जास्त. सगळ्यात क्रिटिकल फाइंडिंग हे व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे सुद्धा असू शकतं. त्यामुळे पेशंटला अर्जंटली व्हिटॅमिन B12ची इंजेक्शन्स घेणं गरजेचं आहे. कारण पेशंटमध्ये B12चे लेवलसुद्धा क्रिटिकली लो आहेत आणि ओरल सप्लिमेंट दिलं तर ते वाढायला वेळ लागू शकतो. सोबत व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B6 म्हणजे पिरिडॉक्सिन आणि फॉलिक ॲसिड याचं सप्लिमेंटसुद्धा महत्त्वाचं आहे. पेशंटच्या बिघडलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी स्टॅटिन थेरपी गरजेची आहे. पेशंटचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. यासोबत पेशंटला स्वतः सगळी माहिती असणं महत्त्वाचं आहे. प्रॉपर औषधं घेणं आणि फॉलोअप करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. 1.5 ते 2 महिन्यामध्ये परत टेस्ट करून किती इम्प्रूव्हमेंट झाली ते पण चेक करणं इम्पॉर्टंट आहे.